आपले प्रतिनिधी पंकज दळवी आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलणार आहोत. पंकज, सुनावणीला सुरुवात झालेली आहे. काही महत्त्वाचे तपशील, काही महत्त्वाचे मुद्दे, युक्तिवाद नेमका कशा प्रकारे केला जातोय, काही समोर येत आहे? विक्रांत, सुनावणीला जी आहे ती सुरुवात झालेली. आपण ते दृश्य वगैरे मनोज जरांगे पाटील जे आहेत ते स्टेजवरती आहेत. कोर्टामध्ये सतीश माने शिंदे जे आहेत ते जरांगे पाटील यांच्या वतीनं जे आहे ते युक्तिवाद करतायत. कोर्टानं स्पष्टपणे म्हटलंय की कारच्या आदेशात ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्याच्याकडे कानाडोळा करून चालणार नाही. तुम्ही सतीश माने शिंदे यांना कोर्टाने सांगितलं की तुम्ही दुपारी 3 वाजता कोर्टामध्ये या आणि काय करताय ते आम्हाला सांगा. आत्ता कारवाई करा, अन्यथा 3 वाजता कोर्टाला काही ठोस निर्णय जो आहे तो घ्यावा लागेल. तुम्ही काय करताय हे आम्ही सरकारला सुद्धा विचारलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला 3 वाजेपर्यंत ठोस जी काही तुमची लाईन ऑफ ॲक्शन आहे ती आम्हाला कळवा. 3 वाजेपर्यंत जे काल कोर्टाने आदेश दिलेले आहेत खाली करण्याचे ते पाळले पाहिजेत, असं स्पष्ट आदेश जे आहेत ते कोर्टाकडून देण्यात आलेले आहेत. सकाळपासूनच्या घडामोडी समजूया. सकाळपासून मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाशी संबंधित 3 लोकांना ज्या आहेत त्या नोटिसा देण्यात आलेल्या आहेत. पहिली नोटीस जी आहे ती नोटीस मनोज जरांगे पाटील यांना दिली होती, मात्र त्यांनी ती सही करून स्वीकारलेली नाही आहे. दुसरी नोटीस जी आहे ती अंतरवाली सराटीच्या वतीनं ॲडव्होकेट अमोल लहाने यांना दिली, त्यांनी ती स्वीकारली. आणि तिसरी नोटीस मुंबई टीमचे वीरेंद्र पवार यांना दिलेली आहे. मुख्य आयोजक म्हणून वीरेंद्र पवार यांनाही नोटीस दिलेली. आपण बघतोय माध्यमांच्या प्रतिनिधीकडून मनोज जरांगे पाटील यांना कोर्टात काय चाललंय याची माहिती जी आहे ती मिळते. कोर्टात काय चाललंय हे मनोज जरांगे पाटील बघतायत. कदाचित त्याच्यावरती बोलतील, मात्र कोर्टानं स्पष्ट सांगितलं की 3 वाजेपर्यंत तुमची लाईन ऑफ ॲक्शन काय असेल ते आम्हाला कळवा. 3 वाजेपर्यंत तुम्ही काय करताय याची माहिती कोर्टाला द्या. अर्थात आम्ही राज्य सरकारला पण या बाबतीमध्ये विचारतोय की तुम्ही काय करताय हे राज्य सरकारनी सुद्धा जे आहे ते सांगायचं आहे. आपण पुन्हा एकदा इथे बघणार आहोत. माझ्या डाव्या साईडला इथे लोकांची जी आहे ती गर्दी आहे. लोक मनोज जरांगे पाटील यांना भेटायला येत आहेत, त्यांच्यासोबत सेल्फी काढण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यांच्याशी बोलून किंवा त्यांना भेटायला त्यांना दिलं जात नाहीये, कारण प्रकृती अस्वास्थ्यामुळे कदाचित मनोज जरांगे पाटील माध्यमांशी संवाद साधतायत. मनोज जरांगे पाटील माध्यमांशी संवाद जे आहे ते साधणार. थोड्या वेळाने ते बोलत आहेत. माध्यम प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडनं त्यांनी जी माहिती जी आहे ती घेतलेली आहे आणि कोर्टात काय नक्की चाललंय याची माहिती घेत आहेत. पुन्हा एकदा आपण आपल्या प्रेक्षकांना माहिती देऊया की मनोज जरांगे पाटील यांच्या वतीनं सतीश माने शिंदे जे आहेत ते बाजू मांडतायत. 3 वाजेपर्यंत मुंबई करा जे सुरू आहे ते बेकायदेशीर असल्याचं कोर्टाने म्हटलंय. तुम्ही लाऊडस्पीकरवरून सूचना दिल्या आहेत का? कोर्टानं सतीश माने शिंदे यांना विचारणा केलेली आहे. एअरपोर्टपासून माझ्या घरापर्यंत पोलिसांनी एकदाही पोलिसांची एकही गाडी नव्हती असं स्वतः न्यायाधीश आहेत त्यांनी जे आहे ते आपलं निरीक्षण जे आहे ते नोंदवलेलं आहे. आम्ही कोर्टाचा अवमान झाला असं समजून कारवाई करू शकतो असं न्यायमूर्तींनी जे आहे ते स्पष्टपणे सांगितलंय. 3 वाजेपर्यंतची डेडलाईन आहे ती पूर्ण करा असं म्हणतायत. तसंच राज्य शासनाला सुद्धा आमच्याकडनं विचारणा केली जाईल असं न्यायमूर्तींनी सांगितलं की तुमची लाईन ऑफ ॲक्शन काय आहे, कारण उपोषणाचा 5वा दिवस आहे. असं असताना सरकारकडनं काय पावलं उचलली गेली हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे आणि आम्ही त्या बाबतीत सरकारला विचारणार आहोत. यासोबतच न्यायमूर्तीने आपली निरीक्षणं जी आहेत ती नोंदवलेली आहेत की सकाळपासून एअरपोर्टपासून माझ्या घरापर्यंत येईपर्यंत एकही पोलिसांची गाडी नव्हती. त्यामुळे निश्चित हा कोर्टाचा अवमान आहे का असं आम्ही समजू का, अशी विचारणा सुद्धा त्यांनी केली. दुसरा प्रश्न जो आहे तो विचारला आहे त्याच्यानुसार जे काल नियम सांगितले होते ते नियम पाळले नाहीत, हा सुद्धा कोर्टाचा अवमान आहे का समजू कसं सांगितले. त्यासोबतच 3 वाजता पुन्हा सुनावणी होणार आणि 3 वाजेपर्यंत तुमची लाईन ऑफ ॲक्शन काय असेल हे कोर्टाला सांगा असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. त्यासोबतच फक्त तुम्हालाच नाही तर आम्ही राज्य शासनाला सुद्धा जे आहे ते विचारणार आहोत. राज्य शासनाला सुद्धा विचारणार आहोत की तुम्ही नक्की काय करणार आहात, तुमची लाईन ऑफ ॲक्शन जी आहे ती कशी असेल, कारण शासनातर्फे सुद्धा काय पावलं उचलली जात आहेत हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं असणार आहे. आणि त्याच अनुषंगानं कोर्टानं जे आहे ते दोन्ही पक्षांना जे आहे काही खडे बोल सुनावलेले आहेत. दोन्ही बाजूंनी नक्की लाईन ऑफ ॲक्शन काय असेल हे सांगणं गरजेचं आहे असं स्पष्ट कोर्टाने म्हटलं. आपण बघितलं मनोज जरांगे पाटील हे पूर्णपणे आढावा त्यांनी जो घेतलेला आहे, माहिती घेतलेली आहे नक्की कोर्टात काय चाललंय, कोर्टामध्ये कशा पद्धतीने जी आहे ती बाजू मांडली गेली. कोर्टामध्ये
कशा पद्धतीने बाजू जी आहे ती म्हणली आपण अमोल लहाने ॲडव्होकेट अमोल लहाने यांच्याशी संवाद साधणार आहोत. नोटीस जी मिळाली ती अंतरवली सरावटीच्या वतीनं यांना मिळाली होती. दादा, पोलिसांनी तुम्हाला नोटीस दिली आहे कोर्टानं 3 वाजेपर्यंत तुमचा लाईन ऑफ ॲक्शन काय ते सांगितलेलं आपण बघतोय. मनोज जरांगे पाटील यांनी जे आहे ते त्यांच्या प्रतिनिधींना बोलू नका असं सांगितलेलं आहे. आपल्याशी बोलण्याचा ते प्रयत्न करतो ते मात्र त्यांनी बोलू नका असे आदेश दिलेले आहेत. कोर्टाची जी आहे ती सुनावणी सुरू झाली. कोर्टानं दोन्ही बाजूला आपण नक्की म्हणणं काय सांगितलं आपण दिवसभरातला घटनाक्रम पुन्हा एकदा बघूया. पोलिसांनी नोटीस बजावलेली आहे. अंतरवाली सरावटीतर्फे ॲडव्होकेट अमोल लहाने यांना नोटीस दिली आहे. त्यांनी या नोटीसच्या माध्यमातून ती सही करून ती स्वीकारलेली आहे. मुंबई आयोजकांच्या टीमतर्फे वीरेंद्र पवार यांना ही नोटीस दिलेली आहे. त्यांनी ही नोटीस स्वीकारलेली आहे आणि कोर्टाने दुपारी 3 वाजता जी आहे ती पुन्हा सुनावणी होणार असल्याचं सांगितलं. दुपारी 3 वाजता कोर्टाची सुनावणी होणार आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या वतीनं ॲडव्होकेट सतीश मानेशिंदे ही त्यांची बाजू मांडतायत. गुणरत्न सदावर्ते असतील, महाधिवक्ता सराफ असतील, हे इकडे दुसऱ्या बाजूनी बाजू मांडतायत. असं असताना कोर्टामध्ये 3 वाजेपर्यंत आता प्रतीक्षा करावी लागणार आहे आणि तोपर्यंत सरकारकडनं वेट अँड वॉचची भूमिका जी आहे ती घेतलेली आहे. सरकारनं वेट अँड वॉचच्या भूमिकेत राहून 3-4 नंतर काय होतं ते बघून सरकारची स्ट्रॅटेजी होईल. पुन्हा एकदा आपण मनोज जरांगे पाटीलची दृश्य बघूया. मनोज जरांगे पाटील यांना भेटायला अजूनपर्यंत सरकारचं शिष्टमंडळ आलेलं नाहीये. शुक्रवारी त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली. शुक्रवारी आंदोलन पूर्ण झाल्यानंतर त्यांनी जे आहे शनिवारी न्यायमूर्ती संदीप शिंदे, कोकण आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्यासह काही लोक येऊन भेटून गेली. मात्र तरीसुद्धा त्याच्यावरती तोडगा झाला नाही. मनोज जरांगे पाटील यांनी हे आमचं काम नसल्याचं जे आहे ते शिंदे समितीचं काम नसल्याचं सांगितलं. मग उच्च समितीच्या बैठका सुरू झाल्या. दरम्यान अनेक गोष्टी कायदेशीर बाबी ज्या आहेत त्या समोर आल्या आणि आता जो विषय आहे तो कोर्टामध्ये अडकला आहे असं आपण म्हणू शकतो. हो, आणि काय आहे नेमकं ते 3 वाजेपर्यंत आपल्याला कळेलच. पंकज, थोडंसं थांबवते विनंती. पुन्हा एकदा तुम्हाला जोडण्याचा प्रयत्न करते. आतापर्यंत युक्तिवाद नेमका कोर्टामध्ये काय काय झालेला आहे आपण आपल्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा सांगतोय. कोर्टाचा अवमान झाला असं समजून कारवाई करू शकतो असं हायकोर्टाचं म्हणणं आहे. सर्व बेकायदेशीर सुरू असल्याचं सुद्धा कोर्ट म्हणतंय. 2:40 मी कोर्टात येऊ तेव्हा रस्ता रिकामा झालेला असला पाहिजे. कोर्टाचा अवमान झाला असं समजून कारवाई करू शकतो असं सुद्धा हायकोर्टाने म्हटलंय. लाऊडस्पीकरने सूचना दिल्या का असा कोर्टाचा सवाल आहे. गरज पडली तर आम्ही स्वतः कारवाई संदर्भात 3 वाजेपर्यंत वस्तुस्थिती कळवण्याचं सुद्धा कोर्टाने म्हटलंय. 3 वाजेपर्यंत मुंबई रिकामी करा असा मोठा आदेश हायकोर्टाने दिलेला आहे. अन्यथा कठोर कारवाई करू असं सुद्धा कोर्टाचं म्हणणं आहे. मराठा आरक्षणाच्या आंदोलनाप्रकरणी हायकोर्टामध्ये सध्या सुनावणी सुरू आहे. तर वाहतूक पूर्णपणे व्यवस्थित असल्याचं कोर्टाने म्हटलंय. सरकार काय करतंय हे 3 वाजेपर्यंत सांगू असंही कोर्ट म्हणतंय. गरज पडली तर आम्ही स्वतः जाऊन पाहू असंही कोर्टाने म्हटलंय. आजच्या सुनावणीवर संपूर्ण राज्याचं लक्ष लागल्याचं सुद्धा पाहायला मिळतं. आंदोलकांकडे परवानगी नाही. जागा तत्काळ रिकामी करण्याच्या सूचना आदेश हायकोर्टाने दिलेले आहेत. आपण पाहतोय मराठा आरक्षणाच्या आंदोलनाप्रकरणी हायकोर्टामध्ये सध्या सुनावणी सुरू आहे.